दोन्ही गाईड अमृता पंजाबी मॅडम आणि माधुरी गोडबोले मॅडम यांना मी स्टेजवर घेऊन यावं. अनुजांनी नक्की कशात PhD केली आहे ह्याच्या संदर्भात बऱ्याच जणांना प्रश्न आहेत. तो विषय कसा आहे, तो थिसिस प्रत्येकाकडनं वाचला जाईल किंवा नाही. तर ह्यासाठी अनुजांनी स्वतः आपल्या सगळ्यांसाठी एक त्याचा 1 पेजर की तिने काय रिसर्च केलाय, कसा केलाय, त्यातले काय फाइंडिंग्स आहेत, त्याचा इंग्लिश आणि मराठी असा एक 1 पेजर तुम्ही सगळेजण ज्या खुर्च्यांवर बसला तिथे ठेवलेला होता. इन केस कोणाला मिळाला नसेल तर तिकडे स्टेजच्या डाव्या हाताला आहे. तो सगळेजण नक्की घ्या, वाचा आणि आमच्याशी तुम्ही सगळेजण नक्कीच त्यावर नंतर चर्चा करावं. सुरुवात आपण नक्कीच अनुजाचं कौतुक करूनच करणार आहोत. मी प्रसन्नाचे बाबा आणि अन्वी या दोघांनाही तिचं कौतुक करण्यासाठी स्टेजवर बोलवते. अनुजाच्या ज्या तुम्ही गाईड आहेत त्यांचा सत्कार असा तो शब्द नाहीये, पण तिला जे थँक्यू त्यांना म्हणायचं आहे ती नक्की म्हणणार आहे. डॉक्टर अमृता पंजाबी मॅम त्या अनुजाच्या रिसर्च सुपरवायझर गाईड होत्या. त्या MIT लोणीमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि DS पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत. डॉक्टर अमृता पंजाबी मॅम. डॉक्टर माधवी गोडबोले मॅम ज्या अनुजाच्या रिसर्च को गाईड होत्या. MIT युनिव्हर्सिटीमध्ये त्या वैदिक सायन्स स्कूलच्या डीन आहेत. ही 2 नावं आपल्याला सगळ्यांना रिसर्च गाईडवर दिसतातच. ह्याच्याशिवाय अनेक लोकांनी तिला मदत केली आहे ज्यांना तिला थँक्यू म्हणायचं आहे. अशांची मी नावं घेते. आसावरी कानडे मॅडम प्रत्येक नंबर त्या तिला स्टोरीमध्ये सांगायच्या, असं ती आमच्याशी बोलताना पण आम्हाला सांगायची. पण त्याचा अर्थ समजला तर ह्या प्रवासात स्टॅटिस्टिकल अनालिसिस कसं होतं ह्याचा पूर्णपणे मार्गदर्शन त्यांनी अनुजाला केलंय. आसावरी कानडे मॅडम. यानंतर डॉक्टर मिनल नरवणे मॅम अर्थात आमची सगळ्यांची मैत्रीण अबोली तिची ती आई आहेत. त्या स्वतः ट्रेनर आणि फॅसिलिटेटर आहेत. यशोदाच्या ट्रेनिंग आणि ह्युमन डेव्हलपमेंट सेक्शनच्या त्या हेड होत्या आणि सध्या त्या सिम्बॉयसिसमध्ये टीचर्स ट्रेनिंग डिपार्टमेंटमध्ये हेड म्हणून काम करतात. डॉक्टर शीतल रुईकर मॅम. त्याच्यानंतर कंपू दादा असंच अनुजाने आम्हाला नाव सांगितलंय. पंकज भाकरे आणि अनघाताई. ठीक आहे, थँक्यू.
सगळ्यांनाच खूप बोलायचं होतं. तिची वायवा झाल्यापासनं कालच्या कॉन्व्होकेशन पर्यंत मधल्या काळात अनुजाने किती फोन उचलले किंवा नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, पण आणि त्याला थँक्यू कसं म्हणायचं ह्याच्यासाठी तिने बऱ्यापैकी प्रयत्न केले. पण तरीही काही लोकांना तिच्याबद्दल बोलायचंय, तिच्या जर्नीबद्दल बोलायचंय, तर ह्याची सुरुवात अर्थात प्रसन्नापासूनच व्हायला पाहिजे. तर ह्या पूर्ण जर्नीबद्दल आणि अनुजाबद्दल बोलायला मी प्रसन्नाला स्टेज करतो. थँक्यू सो मच प्रतीक्षा. म्हणजे एकतर बऱ्याच दिवसांनी स्टेजवर इतक्या सगळ्या लोकांसमोर उभं राहून बोलायची संधी मिळते. ऑफिसमध्ये बोलत असताना काही वाटत नाही खरं तर, पण आज या मंचावरती आमच्याविषयी बोलत उभं राहण्याची खूप जागरूक आहे मला. नर्वस आहे ऑफकोर्स. मला जे काही तोडके मोडके विचार आलेले आहेत ते एकत्र करून काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय. आय थिंक सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. इन्व्हिटेशनला मान देऊन तुम्ही सगळे फॉर्मल कपड्यांमध्ये आलेले आहात. म्हणजे इन्व्हिटेशन पाठवल्यानंतर अरे हा कधी काय याच्यापेक्षा मला सगळ्यात अलीकडनं तुम्हाला फॉर्मल म्हणजे काय रे? ते जसं की हा हीच ती गंमत आहे. आपण लग्न म्हणजे अनेक कार्यक्रमांना बऱ्याचदा कपडे छान आवडून जात असतो, पण त्याशिवाय असे ओकेजन्स कमी असतात की जेव्हा आपण खरंच तयार होऊन येतो. मला असं वाटलं की हा आमच्या आयुष्यातला खूप मोठा प्रसंग आहे आणि त्यासाठी तुम्ही या सगळ्यात सहभागी व्हावा आणि म्हणून हा मी छोटासा गटाटोप केला आणि तुम्हाला सगळ्यांना खुश केलं की हा तुमच्या बाळाचे जरा कॉम्प्युटर काढा बाहेर आणि एक पटकन एक अनुभव शेअर करतो या सगळ्या एज्युकेशन मधला. एका मित्राने मला अक्षरशः सांगितलं की अरे मी गेले 10 वर्ष पुण्यात परमुडा घालून फिरतोय, तुमच्या इन्व्हिटेशनमुळे मला माळ्यावरचे कपडे घालून इस्त्री करायला लागते. म्हणलं मेक इट हॅपन नाव प्लीज. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. मुख्य विषयाकडे बोलूया. सॉरी मी थोडा टाइम घेणार आहे, पण प्लीज बेअर विथ इट. बरेचसे विचार आहेत पण त्यातले काही विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्या व्यक्तीविषयी बोलायचं आहे ती अनुजा. अनुजा ही व्यक्ती अशी आहे की ती इथे प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात भेटते असं मी म्हणेन. काहींसाठी अनुमावशी असते, काहींसाठी अनुजा मॅडम असतात, काहींसाठी अनु असते, काहींसाठी अनुजा ताई असतात, तर काहींसाठी अनु असते. आणि या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना तिची सगळीकडे जी होणारी पुरातन नाही म्हणेल, पण ती अशी सगळीकडे असते हे मात्र नक्की. त्याच्यात ती आनंदाने त्या सगळ्यामध्ये असते. सो या सगळ्या भूमिका निभवताना तिने पीएचडीचं एक खूप मोठं शिवधनुष्य उचललं की आता हो, जेव्हा त्या लक्षात आलं तिची सायकोलॉजी जर्नी सुरू झाली, त्या सायकोलॉजीची प्रोफेशनल जर्नी सुरू झाली, त्यावेळेस तिला जेव्हा लक्षात आलं की नाही मला या जर्नीत पुढे जायचं असेल तर मला हे पीएचडी करणं फार गरजेचं आहे. आणि ही पीएचडी करण्यासाठीचा विचार सुरू झाला, पण त्या विचारामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. अडथळ्यात आईबाबांचा आजारपण, त्यानंतर आलेली आजीची जबाबदारी. पण या सगळ्यात पुढे जाऊन 2018 पुढच्या की ती या निर्णयापर्यंत आली की हो नाव आता मला पीएचडी करायची आहे आणि त्यासाठी मी पुढेच आहे. पण मला या पीएचडीचा जर्नी तर आपण तिच्या तोंडून आणि तिच्या गायच्या तोंडून ऐकूच या पुढच्या कार्यक्रमात, पण मला याची बॅक स्टोरी मात्र नक्की सांगायची वाटते. आपल्या इथं बसलेल्यामध्ये अनेक जणांना कदाचित आणि मीही त्यातनंच आहे की आपण आज काय करतोय किंवा आपल्याला भविष्यात काय करायचं आहे याविषयीची क्लॅरिटी नसते. बऱ्याचदा आपण कन्फ्यूज असतो की हा ओके आता माझं करिअर मी करतो, कदाचित मला ते आवडत आहे नाही आवडत आहे तर काय मी करायला पाहिजे. पण मला सायकोलॉजी शिकायचं आहे आणि त्यामध्येच करिअर करायचं आहे ही गोष्ट अनुजाला तिच्या 7वीत माहिती होती. म्हणजे मला या गोष्टीच्या स्पीचलेस की म्हणजे एवढी क्लॅरिटी एवढ्या लहान वेळात कशी असू शकते. पण हे तिला माहिती होतं. म्हणजे समोर 7वी 8वी तिचा थोडा एन्काउंटर झाला, जे सायकोलॉजी शिकणारे होते, काही पुस्तकं तिने वाचली आणि त्यात तिला कळले की नाही हे माझं क्षेत्र आहे आणि यात मला पुढे जायचं आहे.
मग त्याच अनुषंगाने तिने पुढचे सगळे मार्ग सुरू केले की 10वी 12वी तेवढा अभ्यास करायचा बाबा. फर्ग्युसन आर्ट्सला मला सायकोलॉजी ऍडमिशन मिळाली पाहिजे बा. त्याला किती कट ऑफ असतो? 80% असतो का? मी 80.1% पाडेल. म्हणजे इतक्या क्लिअरिटीने तिने अभ्यास करून त्या गोष्टींमध्ये 11वी 12वी फर्ग्युसन सायकोलॉजी, मग MA, आणि त्यानंतर सायकोलॉजीमध्ये खूप फॅसिनेटिंग करिअर तोपर्यंत नव्हतं, खरंच नव्हतं. डॉक्टर इंजिनियर होणाऱ्या काळात तुम्हाला पैसे कसे कमवायचे हा खूप मोठा प्रश्न होता. बरेच सायकोलॉजिस्ट प्रोफेसर होता, काही लोक सायकोलॉजी प्रॅक्टिस सुरू करतात. पण या सगळ्यामध्ये मला स्वतःला सायकोलॉजीमध्ये काहीतरी करायचं आहे हा विचार घेऊन तिने साधारण 12-13च्या आसपास जिज्ञासाची सुरुवात केली. जिज्ञासा काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जिज्ञासा म्हणजे फॉर्म आहे ज्याच्यामध्ये ती हेड करते, त्याची ती को फाउंडर आहे. आणि आता ती तिच्याबरोबर असलेल्या टीमला घेऊन पुण्यातल्या बऱ्याच शाळांमध्ये काउन्सिलिंग करते. तिला घेऊन ती पुढे जाते. म्हणजे आपल्या करिअरमध्ये एखादी गोष्ट का करायची, कशासाठी करायची, ज्याची क्लॅरिटी मला वाटतं मलाही अजूनही नाही आहे, पण तिला खूप लहान वयापासून होती. आणि त्याचं हे रूपांतर आहे. आणि त्याच्या म्हणजे आपण इपिटून म्हणूया की नाव शी इज गेटिंग द PhD इन द सेम फील्ड व्हॉट शी ड्रीम व्हेन शी वॉज यंग. सो आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया. PhDचा मार्ग नक्कीच साधा नसतो. त्याच्यासाठी म्हणजे तिच्या काही गुण मला हायलाईट करायचे वाटतात या सगळ्यामध्ये. सगळ्यात मोठा तिचा गुण आपल्या सगळ्यांना अनुभवायला आलेला आणि छान वाटलेला म्हणजे तिची डिसिप्लिन काही गोष्टींबाबत. म्हणजे मी आणि त्या पट्टीवर अपोजिट एंडला आहोत 100%. आणि त्यामुळे तिच्या पट्ट्यातून आम्हाला खूप वेळा जावं लागतं. पण त्या एका कारणामुळे मला असं खूप वाटतंय की आजचं जे PhD ती अचीव्ह करू शकते त्याच्यात त्या डिसिप्लिनचा खूप मोठा वाटा होता. एका वेळी जिज्ञासाचं काम बघणं, एका हातात बाबांचा आमच्या घराची जबाबदारी बघणं, बाबांसाठीची सगळी व्यवस्था बघणं, अन्वीची सगळी व्यवस्था बघणं, माझं डायनामिक शेड्यूल हँडल करणं, त्यानंतर आजीची व्यवस्था बघणं, या सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढून तिने PhD साठी अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यात तिने वेळ दिला. ही तिची खूप मोठी अचिव्हमेंट. आणि नो डाऊट तिच्या डिसिप्लिन या एका गुणामुळे ती हे अचीव्ह करू शकते. तिचा डिसिप्लिनच्या पुढे जाऊन सांगणारी अजून एक गोष्ट म्हणजे तिचे सगळे मित्र असतात. म्हणजे सगळेजण तिचे मित्रमैत्रिणी असतात. सांगायचं म्हणजे आमचे फुलवाले ताई, भाजीवाले दादा, दूधवाले काका, ड्रायव्हर दादा, घरातल्या मावशी, या सगळ्यांचे तिचे खूप चांगले संबंध असतात. इथं असलेला प्रत्येक जण याला मान्य करेल की अनुजा ही जगत मैत्रीण आहे. कारण ती सगळ्यांची छान जोड आणि ती सगळ्यांचं ऐकून घेते, सगळ्यांना छान म्हणजे ऐकून घेते म्हणण्यापेक्षा ती सगळ्यांशी खूप छान कनेक्ट करू शकते. पण हा तिचा गुणधर्म कशामुळे आहे तर तिच्यातली एक गोष्ट मला म्हणजे खूप जवळ बघायला मिळाली आणि त्या गोष्टीला मी खूप रिस्पेक्ट करतो की ती प्रत्येकाला माणूस म्हणून ट्रीट करायचा प्रयत्न करते. म्हणजे जात, धर्म, रंग, पैसे, तुमचं प्रोफेशन, ह्या सगळ्याकडे न बघता आपल्याशी बोलणारा, आपल्याबरोबर काम करणारा व्यक्ती हा एक माणूस आहे आणि माणूस म्हणूनच त्याच्याशी वागलं पाहिजे या एका विचारामुळे ती खूप लोकांशी कनेक्ट होते. मला खूप स्वतः प्रसंग आठवतो. मी येत होतो असं आणि थांबून आमच्या कॉर्नरवरती आहे भाजीवाल्याची दुकान. त्या औषध ते हाय हॅलो खूप घट्ट म्हणजे 2-3 मिनिटं त्या गप्पा मारत थांबलं. म्हटलं अगं चल घरी जायचंय. ती म्हणजे आता मला मैत्रिणीशी बोलते. म्हटलं कोण मैत्री? अरे ह्या औषधला हजरी जातो 3-4 दिवस दिसल्या नाहीत मला. आणि कॉर्नरवर बसणाऱ्या फुलं विकणाऱ्या त्या मावशी होत्या. म्हणजे आय वॉज सो स्टार्ट. आणि हे त्यांच्याविषयी नाही पण सगळ्यांविषयी तिचं आहे. आणि त्याचं मला भयंकर कौतुक आहे आणि खूप अभिमानही वाटतो. हा तिचा गुण खूप इन्कल्केट करायचा मी प्रयत्न करत असतो. पण कधी कधी आपण सगळ्या गोष्टींकडे खूप ऑब्जेक्टिव्हली सब्जेक्टिव्हली बघायचा प्रयत्न करतो आणि ते जे म्हणतो की आपण माणूसातला माणूसच बघायचा विसरतो ते होऊन जातं. सो त्यामुळे डेफिनेटली म्हणजे माझ्या लग्नानंतर माझ्या झालेल्या अनेक लग्नांमध्ये कदाचित झाले आहेत का नाही मला माहित नाही. पण
थोडंसं शिस्तीने वागायचा मी प्रयत्न करतो आणि ह्या तिचे जे महत्वाचे काही डिसिप्लिन आणि लोकांची वागण्याबाबतचे गुण आहेत ते मी अगदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनुजा म्हणजे तिच्या अनेक गोष्टींच्या व्याख्या वेगळ्या आहेत. आम्ही सगळे मित्र खूप रात्री आता नाईट आउटला भेटूया, चला मज्जा करू, गप्पा मारू रात्रभर असं म्हणत असताना हो हो मी येते आणि 10:30 वाजता ती गुल झालेली असते. म्हणजे त्यानंतर खूप सगळ्यांना होत नाही अनुजा तो झालं राहायचं ते 8-10 असतं पण ती संपलेली असते. पण ह्याच्या अगेन्स्ट तिची रोजची सुरुवात मात्र सकाळी 6 वाजता काही झालं तरी ती कितीला झोपे ना किती काम असेल म्हणजे हा गुण तिच्याकडून घेण्यासाठी मला वाटतं कदाचित अजून 15 वर्ष जातील कारण काही मॅडम कधीच शक्य होणार नाही. आणि ह्या म्हणजे ती काय म्हणते की तू सकाळी लवकर उठत असणार तुझी खूप कामं फटाफट होतील बरं पण ते मॅडम होऊ शकत नाही ती करून दाखवते. म्हणजे मी जेव्हा उठतो तेव्हा म्हणते की माझा अर्धा दिवस झाला नसतं तेव्हा होऊ शकतो. आणि ती तुम्ही बऱ्याच लोकांनी अनुभव तिथे सकाळी 7 वाजता फोन असतात तिला तिच्या एका म्हणजे आज तिची पहिली आघोरी येऊ शकली नाही पण त्यांचा फोन करायची वेळ कधी सकाळी 6:30 वाजता म्हणजे ही काय आघोरी वेळ आहे पण शी मॅनेज टू मेक इट हॅपन त्याच्यामुळे तिच्या बऱ्याच गोष्टी करतात. अजून फारसं लांब लावत नाही खूप विचार आहेत मनामध्ये पण ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या होत्या. शेवटी एक नक्की जातो आपण काय म्हणतात त्याला आपण सगळ्यांनी अष्टभुजा असलेली देवी फोटोज बघितलेली आहे अगोदर बघितलं आहे पण मी नक्कीच ती माझ्या घरात बघतो जी म्हणजे 8 हातामध्ये 8 वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन ती त्या फ्रंटवरती चालत असते आणि तरी ती आनंदी असते सतत आणि ती सगळ्यांसाठी अवेलेबल असते. सो अनुजा congratulations and all the best for your future. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. आत्ताच 2 मिनिटांनी अनुजाने मात्र कसं वापरून बघितलं की हा अजून किती वेळ बोलणार आहे तिला आता काय हे करायचं पण आज त्याला बोलायची संधी तसा तो सगळ्यांशी बोलतो पण एवढ्या सगळ्यांसमोर बोलण्याची संधी आणि मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी देणं आपण नक्कीच टाळायला नको होतं. त्यानंतर मी दोन्ही मॅमला रिक्वेस्ट करीन की 2 शब्द वाक्य तुमच्या मनात जी अनुजाबद्दल असतील तुम्ही प्लीज असं वाटतं की त्या जर्नीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शेअर करता येतील पण आपण सगळ्यांनी बघितलं की एखाद्या यशस्वी माणसामध्ये जशी एक स्त्री उभी असते खंबीरपणे आपण सगळेजण बघू शकतो अनुजाच्या या जर्नीची जेव्हा एंड होतोय आता ती नवीन सुरुवात होते सो डेफिनेटली मला असं वाटतं की प्रसन्नचा याच्यामध्ये खूप मोठासे भाग आहे. कुटुंबाच्या साथीशिवाय मला त्यामुळे मला जसं अनुजाचं अभिनंदन करावं असं वाटतं तसंच तिच्या कुटुंबियांचं आणि तिची खंबीर साथ देणाऱ्या प्रसन्नाचं नक्कीच अभिनंदन करावं असं वाटतं. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मला असं वाटतं मी खास या दिवसासाठी राखून ठेवली असेल कारण या जर्नीमध्ये मी जे अपडाऊन्स बघत होते अनुजाचे मला असं वाटतं PhD सगळ्यांनीच बघितले असतील ज्यांनी केली असेल किंवा PhD विषयी ऐकलं असेल. या जर्नीमध्ये अनुजा एक खूप चांगली सायकोलॉजिस्ट आहे मानसशास्त्रज्ञ आहे असं मला नक्की म्हणावं वाटतं कारण की मनाचा समतोल या सगळ्या गोष्टींना सामोरे जायचं असतं. त्यामध्ये अनेक प्रसंग असे येतात की त्यावेळेला तुमचा धीर खचून जातो आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टी जवळून बघितलेल्या आहेत अनुजाच्या बाबतीमध्ये. तर ती खरोखरच एक म्हणजे रिअल लाईफमध्ये सुद्धा तो मानसशास्त्रज्ञ जो असतो तो कसा दिसून येतो हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल अनुजाच्या या जर्नीमध्ये. डेफिनेटली मला या गोष्टीचं तिचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं कारण तिची खरोखरच एक वेगळी जर्नी आहे. आम्ही असं अगदी याच्यावरती पण आलो की या जर्नीमध्ये आपल्या माझी PhD असं पण आम्ही नाव ठेवलं की या पुस्तकाचं नाव ठेवूयात म्हणून. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की मे माझा आवाज येत नसेल सो ही जर्नी करत असताना मला असं वाटतं की जेव्हा एक स्त्री एका स्त्री
तिला मदत करत असते तेव्हा काय बाहेर येऊ शकतं, तर याचा अनुभव आम्ही तिघींनी घेतलेला आहे. हे काम करताना ऑफकोर्स म्हणजे त्याच्यासाठी गोल हे PhD जरी असलं तरीसुद्धा ती जी एक अनुभूती आहे या प्रोसेसमधून जाण्याची आणि त्याच्यातून शिकण्याची, नवीन काहीतरी शिकण्याची, सो आम्ही तिघींनी हे खूप एन्जॉय केलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्षणी आम्हाला कधीही असं वाटलं नाही की कोणी इथे गाईड आहे, कोणी स्टुडंट आहे. सो वी ऑल वर सायकोलॉजिस्ट आणि त्यामुळे आम्हाला खूप मजा आली, आनंद वाटला हे काम करत असताना. आणि चौथी आणि मला असं वाटतं खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जो विषय अनुजाने निवडलेला आहे हा विषय अतिशय अवघड आहे, कारण याच्यामधलं जे पण काही साहित्य आहे जे वाचावं लागतं आणि त्याच्यातून तुम्हाला काही ज्या गोष्टी कॉन्सेप्ट समजून घ्याव्या लागतात, तर ते साहित्य सगळं जे आहे ते समजून घेणं, कारण हे सगळं जे आहे ते भारतीय मानसशास्त्रज्ञ शास्त्राबद्दल असल्यामुळे ती जर्नी खूप डिफिकल्ट होती आणि खूप डिफिकल्ट काम अनुजाने खूप छान पद्धतीने पार पाडले. त्यामुळे अनुजा तुझं खूप खूप मनापासून खरं तर अमृतांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, पण तरीही पुन्हा एकदा मी त्यांनी जो मुद्दा मांडला त्यापासूनच सुरुवात करी. प्रसन्न, तुझं खूप खूप कौतुक. कुठे गेला? आता पण त्याची ड्युटी सांभाळतोय आणि त्याला सपोर्ट करतोय, तो त्याचं खरंच खूप खूप कौतुक की बायकोमधले इतके छान गुण ओळखणं आणि ते इतक्या छान पद्धतीने मांडणं हे सगळ्यांना जमत नाही म्हणण्यापेक्षा दिसतही नाही. सॉरी, मला माफ करा, पण तरी त्यामुळे त्याचं खरंच खूप खूप कौतुक. अन्वीबद्दल पण आम्ही प्रत्येक वेळेला अनुजाकडनं ऐकायचो आणि अन्वी कशी मदत करते आईला हे पण आम्ही ऐकत होतो. त्याच्यामुळे अन्वीचं पण खरंच खूप खूप कौतुक. आणि जसं अमृताला म्हणल्या की प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकाला काही ना काहीतरी देत असतो, शिकवून जात असतो. आणि PhDचा प्रवास हा फक्त विद्यार्थ्याचा नाही तर त्या गाईडचा पण एक प्रवास असतो पूर्ण. कारण ती 6-7 वर्ष जवळजवळ आम्ही सगळे एकत्र आणि एका विषयाला लक्ष ठेवून तिथे फोकस करून आम्ही काही गोष्टी विचार करत असतो, त्यातनं पुढे जात असतो, काही शिकत असतो, एकमेकांशी चर्चा करत असतो आणि त्यातनं तो विषय पुढे फुलत असतो आणि पुढे जात असतो. त्यामुळे ही फक्त विद्यार्थ्याचाच प्रवास असतो असं नाही, तर तो त्याच्याच बरोबरीने त्याच्या शिक्षकाचाही तितकाच महत्त्वाचा प्रवास असतो. आता जो अनुजाने विषय निवडलेला आहे तो इतका जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण आपल्यापैकी प्रत्येक जण त्या आयुष्याच्या टप्प्यातनं जात असतो आणि आपल्या मुलांना मॅनेज करायला आपण हळूहळू कशा पद्धतीने शिकतो हे वेगळं सांगायला नको, पण त्या विषयाच्या अनुषंगाने जे काही अनुजाने काम केलं त्याच्यामध्ये खरं तर मी सायकोलॉजीची नाही आहे, मी संस्कृतची आहे. त्यामुळे माझ्यासाठी तर हा प्रवास खूप रोचक होता, कारण संस्कृत किंवा संस्कृत भाषेतली पुस्तकं त्यातले संदर्भ हे मानसशास्त्रासाठी कसे वापरता येतात, त्याचे अर्थ कसे लावता येतात, काय पद्धतीने लिहायचे, या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या चर्चा करायचो त्यातनं खूप उलगडत गेल्या आणि त्याच्यामुळे नक्कीच हा प्रवास मलाही समृद्ध करणारा होता, जितका तो अनुजासाठी समृद्ध करणारा होता त्याबद्दल. आणि प्रत्येक वेळेला अनुजाला काही सांगितलं ना की अनुजा अगं आपल्याला हे करायचंय, हो मॅडम आपण करू हे, मी तुम्हाला ह्या दिवशी तुम्हाला ते आणून देते असं ती म्हणायची आणि खरंच ती ते करायची. तर त्याच्यामुळे ती म्हणजे जसं प्रसन्न म्हणला की एक शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून ती आम्हाला पुष्कळ वेळा समोर आली खरंच. आणि त्याच्याचमुळे कारण आम्ही तिघीही बायका आहोत, लग्न झालेल्या बायका आहोत, मुलं असलेल्या बायका आहोत, त्यामुळे अशा वेळेला PhD करताना काय काय अडथळे आणि काय काय आव्हानांना समोर
जावं लागतं हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या आव्हानांना सामोरं जाऊन जे तिने केलेलं काम आहे हे नक्कीच खूप खूप अभिनंदनीय आहे. आणि जवळजवळ म्हणजे प्री वायवा आता कशी लागेल, काय होईल, तिचा विषय बदलला, त्याचा स्कोप लिमिट केला. म्हणजे 2019 पासून मॅडम म्हणल्या तसं की अनेक आव्हानांना समोर जात 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 सामोरं जात हा टप्पा त्यांनी गाठलेला आहे. म्हणजे खरोखर विषय आधी ठरलेला होता तो वेगळा होता. मग नंतर अभ्यासातून लक्षात आलं की हा 2-3 PhDचा विषय असू शकतो, आपण तो कुठेतरी लिमिट केला पाहिजे. मग तो लिमिट करणं, त्याच्यानंतर सुद्धा त्यातल्या कुठल्या मुद्द्यांवरती फोकस केला पाहिजे हे ठरवणं, त्यानंतर त्या पद्धतीचं साहित्य वाचणं, त्याचे संदर्भ गोळा करणं, त्या संदर्भ गोळा केल्यानंतर सुद्धा त्याचं बायफर्गेशन करणं, त्याच्या अप्लाइड बाजू समजून घेणं, त्या अप्लाइड बाजू आपल्या विषयात कशा लागू होतात हे समजून घेणं. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसेसमधनं जाणं आणि तो विषय खरोखर चांगल्या पद्धतीने हाताळणं हे खरंच उल्लेखनीय काम आहे. आणि जे अनुजांनी पूर्ण केलेलं आहे, आणि नुसतं पूर्ण केलं असं नाही तर खूप छान पद्धतीने पूर्ण केलेलं आहे. तेव्हा अनुजा, पुढच्या आयुष्यामध्ये ह्या केलेल्या कामाचं पुन्हा एकदा पुढे अजून अभ्यास तसाच चालू ठेव. ही सुरुवात आहे असं आपण समजूया, आणि पुढे अजूनही वाटचाल करायची आहे या विषयामध्ये. आणि एक त्याचा चांगला रिझल्ट आउटकम नजीकच्या काळामध्ये आम्ही बघतो आहोत तुझ्याकडनं आलेला, असं सांगून पुन्हा एकदा सगळ्यांचं, म्हणजे सगळ्यांचं मी अशासाठी म्हणते की फक्त अनुजाचं नाही, अनुजाच्या घरच्यांचं, तिचे सासरे आहेत त्यांनी इतक्या कौतुकाने तिचं कौतुक केलं. हे सुद्धा खरंच खूप छान होतं आणि सुखावणारं होतं. कारण PhDचे विद्यार्थी हे फक्त विद्यार्थी राहत नाही, ते मुलं होतात आमची. आणि त्याच्यामुळे या माझ्या मानसकन्येचं तिच्या सासऱ्यांनी केलेलं कौतुक हे खरंच सुखावून जाणारं होतं. त्यामुळे सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन. आणि अनुजा, खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. हा कार्यक्रम आपण केला आणि अनुजाला ओळखणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की एक व्यक्ती आहे जी आज आता इथे नाही येऊ शकलेली. तिच्याबद्दल काही सांगितले जे मी तुमच्या सगळ्यांसमोर वाचून दाखवते. अनुजा, माझी जाडू, खूप सॉरी आजच्याबद्दल. खूप प्रयत्न करून फसल्यामुळे हे लिहिते आहे. लहानपणी 2 वेण्या घालून, तायक्वांदो ब्लॅक बेल्ट घेऊन, कोरिया फिरून, त्याचबरोबर गाण्याचा क्लास, नाटक हे सगळं उत्तम करू शकणारी जाडू. लहानपणी आमच्या गटात काहीही भांडण झाले तर जाडू त्यात बॅलन्स करायची. तिला लोकांना समजून त्यांना न दुखावता त्यांना त्यांची चूक किंवा एखाद्या घटनेतून त्यांना योग्य दिशा दाखवणं हे सरप्राइझिंगली खूप लहान वयापासूनच जमायचं. तिच्या थोड्या देखील संपर्कात आलेली एकही व्यक्ती तिच्याबद्दल निगेटिव्ह कधीच बोलणार नाही. आणि हे आता नाही, लहानपणापासून आहे. हे खूपच विशेष आहे आणि म्हणूनच ती तिच्या प्रोफेशनमध्ये एवढी यशस्वी झाली आहे. शी अंडरस्टँड्स पीपल हार्ट बिकॉज शी इज ब्लेस्ड बाय वन ऑफ द प्युअरेस्ट वन. जाडू आयुष्यात असणं ही एक पावती आहे की तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात किंवा चांगली व्यक्ती होऊ शकता. तिने आज हे यश मिळवलं आहे ते सामान्य व्यक्तींच्या आवाक्या बाहेरचं आहे. स्वतःचा व्यवसाय आणि आपल्या मुलीला अत्यंत उत्तमरित्या वाढवत असताना आपली नाती जपून, इतर घरकाम जपून PhD करणं has finally shown the world what I saw in you when I met you for the first time, that you are a true superwoman. You can do everything because you are blessed. माझ्या आयुष्यात ती माझी एक मैत्रीण नाही. She is my constant and my anchor. Only she is capable of pulling me from my darkest lows. Keep helping people the way you always do, dear. पशा, खूप सॉरी आणि खूप प्रेम या कार्यक्रमासाठी. अजून खूप लिहित नाही कारण फोन अश्रूंनी ओला झालाय. लव यू जाडू. आमच्या सगळ्यांची खूप जवळची मैत्रीण अबोली, जी आज आता इथे नाही येऊ शकली, तिने तिच्या भावना यातनं आपल्या
आपल्या सगळ्यांसाठी व्यक्त केल्या. त्यानंतर अमेय जो अनुजाबरोबर मागची अनेक वर्ष काम करतोय त्यालाही बोलायचंय. अमेय. हॅलो, मी अमेय जोशी. मी अनुजाबरोबर गेले 12 वर्ष असोसिएटेड आहे जिज्ञासामध्ये. सो प्रसंगासारखा मी पण कॉर्पोरेटमध्ये असतो, त्यामुळे PPT शिवाय बोलणं माझं थोडं कठीण आहे. आणि त्याच्याबरोबर ॲक्च्युली मी एका IT कंपनीत HR डिपार्टमेंटमध्ये. सो आत्ताची रिसेंट तुम्हाला IT ची परिस्थिती माहिती असेल, तर कोणाविषयी एवढं चांगलं बोलणं रिसेंटली झालेलं नाही. सो म्हणून पण थोडं कठीण लागणार आहे असं अचानक बोलायला, पण प्रयत्न नक्की करणार आहे. सो आज आपण इकडे सगळे जमलेलो आहोत. अनुजाची PhD डिग्री कॉन्फर झालेली आहे आणि तो एक अतिशय अभिमानाचा क्षण आहे आणि आपण त्यासाठी जमलो, यासाठी मला भयंकर आनंद आहे या सगळ्यासाठी. पण म्हणजे तिची PhD डॉक्टरेट तर सेलिब्रेट केली पाहिजे, पण ती ह्या टप्प्यापर्यंत जी पोहोचली आहे तिथपर्यंतचा तिचा जो प्रवास आहे, ज्यात भरपूर चिकाटी आहे, जिद्द आहे, कष्ट आहे, आय थिंक तो प्रवास सेलिब्रेट करणं, ॲक्नॉलेज करणं इक्वली इम्पॉर्टंट आहे. सो डॉक्टरेट मिळवणं, PhD मिळवणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. पूर्ण अंदाज आहे मला. त्याला म्हणजे वर्षानुवर्ष कष्ट करायला लागतात, न थांबता चिकाटी दाखवायला लागते, खूप स्लीपलेस नाईट्स असतात. अनुजाच्या संदर्भात कोथरूडहून MIT लोणीला जाणं हा एक वेगळा प्रवास आहे आणि मी स्वतः रोज हिंजवडीला जात असल्यामुळे ह्या प्रवाशांचं मला जास्ती कौतुक आहे, म्हणजे PhD पेक्षा. पण म्हणजे आय थिंक जोक सपाट आज इकडे जे सगळे आलेले आहेत, जमलेले आहेत, त्यातल्या बऱ्याच जणांनी जी PhD ची प्रोसेस आहे ती सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. बरेच जण आपल्यातले डॉक्टर्स आहेत, दोघं मॅडम पण आहेत आणि ही प्रोसेस कंप्लीट करताना म्हणजे स्वतःला हरवून जायला होतं. म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस सुद्धा होऊ शकतो इन सम सिनारिओ. पण अनुजा बिंग अनुजा आणि तिला गोष्टी खूप स्पायसी आणि इंटरेस्टिंग लागतात, त्यामुळे ती म्हटली की असं सोपं नको ठेवायला, मी अजून काही रोल्स करते. एक आई, सून, नात, एक सक्सेसफुल ऑन्टरप्रेनर, एक प्रोफेशनल काउन्सिलर, असं सगळं एकत्र करायचा प्रयत्न करते. आणि मला सांगायला भयंकर आनंद होतोय की तिची ही प्रोसेस PhD ची चालू असताना सुद्धा हा प्रत्येक रोल अतिशय यशस्वीरित्या तिने निभावलेला आहे. टू स्टार्ट विथ आय थिंक ड्यू टू प्रोफेशनल कमिटमेंट्स प्रसंगाला कधी कधी म्हणजे तो घरापासून लांब असतो तर अन्वीचं सगळं करणं, तिचा अभ्यास घेणं आणि नुसतं एवढं नाही तर तिला एक प्रोफेशनल स्विमर बनवण्यासाठी कोचिंग करणं, मार्गदर्शन करणं हेही अनुजाने केलेलं आहे. आणि तिची PhD चालू असताना अनुजाला कित्येक स्टेट लेवल, नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये अवॉर्ड्स, ट्रॉफीज मिळालेल्या आहेत आणि यात अनुजाचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे हे आय थिंक म्हणजे दिस इज डेफिनेटली वर्थ एक्नॉलेजिंग अन्वी बरोबर. त्याच्याबरोबर एवढे सगळे रोल्स लीड करत असताना आपला फिटनेस किती चांगला पाहिजे, कारण आपण जर का घरातला पिलर असू तर आपण किती ठाम आणि स्ट्रॉंग असलं पाहिजे ह्याची तिला पूर्णपणे जाणीव आहे. सो शी इज अ आर्डंट फिटनेस एन्थुझियास्ट. वर्षभर काही ना काहीतरी करत असते, कुठले ना कुठले गोल्स ठेवत असते, कुठले तरी फिटनेस रेजिमेंट्स फॉलो करत असते, वेट लॉस असेल, मसल गेन असेल, अगदी हिमालयात ट्रेकिंगला जाणं असेल, स्विमिंग असेल, प्रत्येक म्हणजे शी इन्शुअर्स दॅट शी इज फिजिकली फिट टू सो दॅट शी कॅन शोल्डर ऑल द रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि या सगळ्यात जे ती स्वतःचे फिटनेस गोल्स ठरवते वर्षभरासाठी, शी अकॉम्प्लिशेस दोज गोल्स ॲज वेल अलॉंग विथ हर रिस्पॉन्सिबिलिटीज अँड वाईल कम्प्लिटिंग द PhD. ती अशा सॅलड्स किंवा असे डबे आणायची ती आणताना तिथे, सो आय अग्री की म्हणजे ती इतकी फिटनेस फ्रीक आहे, ती दुसऱ्याने कधी देते actually. कॉम्प्लेक्स सो म्हणजे मी तेच म्हटलं, हे सगळं करत असताना आय थिंक म्हणजे जेव्हा आयुष्यात चॅलेंजेस येत असतात तेव्हा आपण काहीतरी गोष्टी बाजूला ठेवतो. आपण म्हणतो सर आत्ता हे राहू दे, नंतर झाल्या बघू, पण नॉट द सेम फॉर अनुजा. अगेन अनुजाने तिचे सासरे, तिची आजी यांचं करण्यात कुठेही कमी केलेलं नाही या अख्ख्या तिच्या प्रोसेसमध्ये. ॲज अ प्रोफेशनल काउन्सिलर अनुजा इज ब्रिलियंट, कारण ती ज्या कंपॅशन आणि कमिटमेंटनी तिच्या क्लायंट्सचे कन्सर्न्स हँडल करते ते आणि म्हणजे जे होप निर्माण करते त्यांच्यासाठी, ऑल हर क्लायंट्स म्हणजे ते सगळे कौतुकाचा कायम वर्षाव करत असतात.
तिच्यासाठी आणि सो एव्हरीवन नोज अबाउट इट. अगेन ॲज अ को फाउंडर ऑफ जिज्ञासा, त्यात परत ती अजून शेकडो गोष्टी करत असते. राईट फ्रॉम बिझनेस डेव्हलपमेंट, ब्रँडिंग, मार्केटिंग, फायनान्स सांभाळणं, ऑपरेशन सांभाळणं, सगळं करत असते. आमची जी काउन्सिलरची टीम आहे, अतिशय टॅलेंटेड टीम आहे, त्यातले बरेचसे काउन्सिलर्स आज आलेले आहेत, त्यांना वेळच्या वेळेला मार्गदर्शन करत असते. आमचे जे क्लायंट्स आहेत, कॉर्पोरेट, स्कूल्स, या सगळ्यांसाठी ट्रस्टेड ॲडवायझर आहे. असं एवढ्या सगळ्या गोष्टी ती फक्त ह्या एका फेजमध्ये साईड बाय साईड अगेन PhD बरोबर करत आलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिज्ञासाची जी एक्सपोनेन्शियल ग्रोथ झालेली आहे. आय थिंक अनुजा जे पॅशन आणते ते पॅशन जर का नसतं तर ती ग्रोथ अर्धीही झाली नसती, हे मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो. सो इज completely solely responsible for the success of this organization, no doubt about it. आणि हे सगळे रोल्स करत असताना मी स्वतः तिला कित्येकदा एक्झॉस्टेड, फ्रस्ट्रेटेड बघितलेलं आहे, दमलेलं बघितलेलं आहे. शी माइट हॅव इवन फेल्ड दॅट शी शुड क्विट. आय डोंट नो, म्हणजे तिला वाटलं असेल, पण ह्याची कधीच तिने कसलीच तक्रार केलेली नाही. एव्हरी डे शी हॅज स्टार्टेड ॲज अ न्यू चॅप्टर आणि त्याच डिटर्मिनेशननी, स्माइलिंग फेसनी ती पुढे जात गेलेली आहे. आणि हे सगळं करत असताना प्रसन्न म्हटल्याप्रमाणे शी हॅज नॉट फॉरगॉटेन टू बी अ व्हेरी वंडरफुल अँड कंपॅशनेट ह्युमन बिंग, मेकिंग एव्हरीवन कम्फर्टेबल अराउंड हर. म्हणजे जसं तो म्हणलं की अगदी भाजीवाल्यांपासून क्लायंट्सपर्यंत, काउन्सिलर्सपासून सगळ्यांसाठी. सो शी हॅज बीन डुईंग ऑल दिस. गेल्या 12 वर्षांमध्ये मी जेवढं तिच्यावर काम केलेलं आहे, मी आजपर्यंत तिला कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणताना ऐकलेलं नाही. जमणार नाही, जमेल का, नको करायला, नंतर बघू, नको, प्रत्येक गोष्ट करून बघूया, हे जमेल, असं ट्राय करू, तसं ट्राय करू. हा जो ऑप्टिमिझम जी तो आणते, म्हणजे त्याच्याने दुसऱ्याला पण इन्स्पायर झालं होतं. आणि ज्या कोणी तिच्याबरोबर काम केलं असेल गेल्या कधी पण, म्हणजे त्यांना हा अनुभव नक्की आला असेल की तिचे इतकी ऑप्टिमिस्टिक म्हणजे वुमन आय हॅव्हंट सीन रिसेंटली. सो रॉकी नावाचा एक इंग्लिश पिक्चर आहे आणि त्यातला एक फेमस डायलॉग आहे की इट्स नॉट अबाउट हाऊ हार्ड यू कॅन हिट, बट इट्स अबाउट हाऊ हार्ड यू कॅन गेट हिट अँड स्टील गेट अलॉंग. तर माझ्या मते अनुजा या कोटचं अतिशय तंतोतंत उदाहरण आहे. दिस थिंग. आणि आपण सगळे एस्पेशली या वयामध्ये आता जे मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज जगल करायचा प्रयत्न करतो, अगदी म्हणजे प्रोफेशनल कमिटमेंट्स असेल, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असेल, स्वतःची हेल्थ असेल आणि सेल्फ ग्रोथ असेल, या म्हणजे मेल्स फिमेल्स इट डझंट मॅटर. पण आपण हे जे सगळे जे काही करायचा प्रयत्न करतोय आपल्या सगळ्यांसाठी अनुजाचं नुसतं डेली रुटीन कॅन इटसेल्फ बी इन्स्पिरेशनल. म्हणजे आपण ॲक्च्युअली नुसतं जेकडे बघून आहे हे ती एवढं करतं तर आपल्याला एवढं जमलंच पाहिजे, डेफिनेटली आपल्याला वाटू शकतं. लास्ट बट नॉट द लिस्ट, म्हणजे आपल्या घरी म्हणजे नुसते 4 पाहुणे जरी येणार असेल आणि त्यांच्या जेवणाची सोय जरी करायची असेल तरी आपल्या फॅमिली सपोर्ट शिवाय एवढी छोटी गोष्ट सुद्धा होऊ शकत नाही आपल्या घरच्यांच्या सपोर्ट शिवाय. हिनी एवढी मोठी अकॉम्प्लिशमेंट केलेली आहे ती प्रसन्न आणि काकांच्या सपोर्ट शिवाय होणं केवळ इम्पॉसिबल होतं. दे हॅव बीन विथ हर थ्रू आउट. आणि म्हणजे आय डोंट नो कुठपर्यंत गेलं असतं, पण फॅमिली सपोर्ट शिवाय यू कॅनॉट रीच दिस माइलस्टोन. सो थँक्यू काका, थँक्यू प्रसन्न ऑन अनुजाज बिहाफ. आणि आय नो ऑल ऑफ यू हॅव सपोर्टेड हर इन वन वे ऑर द अदर ड्युरिंग दिस एंटायर पिरियड. सो थँक्यू ऑल ॲज वेल. सो फायनली अनुजा, आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे तुझ्या या अकॉम्प्लिशमेंटचा. रेसिलियन्स, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि नेव्हर से डाय ॲटिट्यूड हे जे 3 ट्रेट्स तिच्यात आहेत, ट्रेट्स नाही सॉरी क्वालिटीज, त्याचं डॉक्टर आहे, टू बी केअरफुल. सो हे असल्यामुळे आय थिंक इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम की आजचा दिवस येणार होता आणि तिला ही डिग्री मिळणार होती. इट जस्ट हॅपन येस्टरडे. सो व्हेरी मच कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बेस्ट ऑफ लक फॉर द फ्युचर. थँक्यू. थँक्यू अमेय. अबोलीची आई आहे ज्यांना ह्या अनुजाबद्दल 2 वाक्य बोलायची आहेत. मला माहिती आहे इथे उपस्थित बऱ्याच जणांना हे करायचं असेल, त्यासाठी आम्ही इथे एक विश्री ठेवली आहे. तुम्ही 2 वाक्य, 2 पानं जे तुम्हाला अनुजाबद्दल वाटेल ते तिथे जाताना नक्की लिहा, ती नक्की वाचेल. अबोलीची आई. मी अबोलीची आहे, अबोली ही अनुजाची मैत्रीण. मी डॉक्टर मीनल नरावडे.
आमच्या समोरच अनुजा राहते, म्हणजे लग्नाच्या आधी राहायची. लहानपणापासून आमच्या इथे खेळायला यायची. त्यांचा सगळ्यांचा आवडता गेम म्हणजे लगोरी. खूप लगोरी खेळायच्या आणि खूप मुली खेळायला यायच्या, खूप मुलं यायची. आणि तेव्हाच मला जाणवायचं ते या सर्व मुलींच्या अनुजा ही खूप मॅच्युअर मुलगी आहे वयाच्या मानाने. आणि तेव्हाच मला वाटायचं की हिला सायकोलॉजी हे करिअर खूप चांगलं राहील. हे मी तिला कधी बोलले नव्हते, पण तिने तेच निवडलं पुढे. लहानपणी तिला तायक्वोंदोसाठी कोरियाला ती गेली होती, तेव्हा मला तिचं खूप कौतुक वाटलं होतं की एवढ्या लहान वयात त्या मुली किती अचीव करतात आज. आणि हीच अचिव्हमेंट तिने पुढेही चालू ठेवली. आणि आज तिने अकॅडमिक्समधली सेकंड हायएस्ट डिग्री जी PhD असते ती मिळवलेली आहे. तिचं मनापासून अभिनंदन. हायएस्ट डिग्री ही डिलीट असते, डॉक्टर ऑफ लेटर्स. तिने PhD मिळवलेली आहे, ती पुढे डिलीटही मिळवेल अशी आपण सगळेजण अपेक्षा करू. आणि ह्या तिच्या अचिव्हमेंटमध्ये तिचा जो प्रवास आहे तो खूप जवळ पाहिलेला आहे. अबोलीची मैत्रीण असल्यामुळे सतत घरी येणं जाणं तिचं असायचं. तिचे संघर्ष, तिच्यावर आलेले प्रॉब्लेम, तिच्यावर आलेली संकट, आता हे सगळे माझे शब्द आहेत, संघर्ष, प्रॉब्लेम, संकट. पण तिच्याकडे बघून हे वाटत नाही की तिने हे संघर्ष, संकट म्हणून घेतलेली आहे. शी ऑलवेज ट्रीटेड देम ॲज अ चॅलेंजेस. आणि म्हणूनच ती खूप सक्सेसफुल झालेली आहे. म्हणजे तिच्याकडे पाहिल्यानं मला नेहमी गुरु ठाकूरांची एक कविता आठवते की पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, संकटासही सांगावे आता ये तू बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर आयुष्याला उत्तर देणार नाही. आणि ती माझ्या मुलीची मैत्रीण तर आहेच, त्याच्यापेक्षा जास्त ती माझी स्टुडंट आहे. त्याच्याही पुढे जाऊन ती माझी मानसकन्या आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन ती आज माझी मैत्रीण आहे. इतकी जवळची मैत्रीण आहे की अबोलीच्या मनस्थितीबद्दल मी बऱ्याच वेळा तिच्याशी चर्चा करते. कमिंग बॅक टू हर रिसर्च, तिचा म्हणजे रिसर्च बद्दल असं म्हणतात की अल्टिमेट गोल ऑफ रिसर्च इज नॉट द ऑब्जेक्टिव्हिटी बट इट्स अबाउट ट्रूथ, फाइंडिंग द ट्रूथ. आणि आज ट्रूथ असं आहे की आज पालकांनाच काउन्सिलिंगची खूप गरज आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा काही पालक मुलांना घेऊन येतात, म्हणजे असं असे प्रॉब्लेम आहेत मुलांचे, तेव्हा मला नेहमी जाणवतं की प्रॉब्लेम त्या मुलाच्यात नाहीये, प्रॉब्लेम त्या पालकाच्यात आहे. त्यालाच समजावायची गरज आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने पालकांच्या प्रकृतीबद्दल केलेला रिसर्च आज तिचा अतिशय महत्त्वाचं असं कॉन्ट्रीब्युशन आहे सायकोलॉजीमध्ये. कारण रिसर्चने नेहमी नॉलेजमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं, जे तिने केलेलं आहे. सो शेवटी मी एक सांगेन की माझ्या गाईड मला असं म्हणायच्या की मिनल, संशोधन ही म्हणजे PhD ही संशोधनाची फक्त सुरुवात असते, तो शेवट नसतो. तर अनुजा ही फक्त सुरुवात आहे. पुढे अनेक संशोधनं करायची आहेत आणि ती तू करशील ही नक्की मला खात्री आहे. आणि त्याच्यात तुला प्रसन्नासारखा सहकारी आहे, अन्वी पण साथ देईल, तुझे सासरे तुला सपोर्ट करतात. सो वन्स अगेन तुझं खूप कौतुक, तुझं खूप अभिनंदन आणि फ्युचर संशोधनासाठी ऑल द बेस्ट. अनुजाने जेव्हा PhD करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही खूप तिला चिडवायचो. माझं तुझे खूप इंटरव्ह्यूज होती, तू आम्हाला कधी भेटशील वगैरे. PhD झाल्यास तिचा इंटरव्ह्यू झालेला नाहीये, पण आपण आज तो इथे पहिला तिचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. मी दोन्ही मॅमना रिक्वेस्ट करेन की तुम्ही प्लीज खालती बसावं. इंटरव्ह्यू तिचा घ्यायला आमचाच मित्र येणार आहे, तन्मय कारेटकर. प्रसन्नने इंटरव्ह्यू घेतला असता तर प्रश्न होते तिला आधीच कळले असते, त्यामुळे मग आम्ही ते इंटरव्ह्यूचं काम दुसऱ्या माणसाला दिलं. आणि आपल्या समोर पहिल्यांदा इंटरव्ह्यू देणारे डॉक्टर अनुजा कुलकर्णी. इंटरव्ह्यू घ्यायला प्रसन्नाला सांगितलं नाही, कारण
काही काही प्रश्न असे विचारणारे जे विचारण्याची प्रसन्नाची विशाल नाहीये. म्हणजे त्यांनी त्याच्या भाषणाची सुरुवात करताना सुद्धा तो असं म्हणला की मला धाकधूक वाटते. खरं तर त्याला दाटून आलंय असं म्हणायचं होतं, पण खूप सहजपणे खूप नॅचरली मला धाकधूक वाटते असं त्याच्या तोंडून आलं. तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ही धाकधूक प्रसन्नाला तर सगळ्यात जास्त वाटते अर्थातच, पण ती आम्हा सगळ्यांनाही वाटते. इंटरव्ह्यू घ्यायची जबाबदारी म्हणूनच आम्ही खरं तर अबोलीकडे दिली होती, जी धाकधूक वाटली तरीही तोंडावर उत्तर देऊ शकते किंवा धाडसानी प्रश्न विचारू शकते. अनफॉर्च्युनेटली ती येऊ शकली नाही, त्यामुळे दुसरा ग्रुपमधला धाडसी प्राणी म्हणून मला निवडण्यात आलं. तर सुरू करूया आपण. अर्थात तिच्या PhD बद्दल आणि जर्नी बद्दल तर मी प्रश्न विचारणारच आहे, पण जर्नी मधला सगळ्यात याच आत्ताच्या बोलण्याच्या धाग्याला धरूनच पहिला प्रश्न असा आहे की घरात 2-2 मुलं सांभाळत असताना हे जमलं, तर त्या 2 मुलांना सांभाळणं या कृतीसाठी तुला तुझ्या रिसर्चचा काही फायदा झाला? 2 मुलं म्हणजे कळली ना, काका तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी. मला असं वाटतं की जर्नीची सुरुवात होणं याचंच कारण असं आहे की प्रसन्न आणि मी पूर्ण वेगळ्या पर्सनॅलिटीज असताना सुद्धा आम्ही अन्वीचं करत असणारं पेरेंटिंग आणि त्यातनं तिचं इव्हॉल्व होणं आणि अर्थात काम. तर मला फक्त शांत राहायला बराच फायदा झाला असं मला वाटतं, कारण म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यास खूप करत असता तेव्हा तुम्हाला घरातला पसारा लोळणारे लोक कमी दिसतात आणि मग त्यांच्या प्रकृतीचा तुमच्या प्रकृतीला त्रास होत नाही आणि असा मला फायदा झाला असं मला वाटतं. सो अभ्यासामुळे तुला शांत राहायला फायदा झाला आणि बऱ्याच गोष्टी दिसल्या नाही, पण आमच्यामुळे खरं तर तुला PhD ला डिग्रेड झाला असं माझं मत आहे. 2023 मध्येच कदाचित हे घडलं असतं, कारण अनेकदा आम्ही अभ्यास करू दिला नाही, आम्ही ट्रिप्सना घेऊन गेलो, कंपल्सरी पकडून नेलं. तर आमच्यावरती न रागवण्याचं काय कारण आहे? कारण तेव्हा तर तुला अभ्यासही करता नाही आला, म्हणजे जी तुला अत्यंत जवळची गोष्ट होती ती तुला नाही करता आली, त्यावेळी करू नाही दिली. पर्टिक्युलरली प्रतीक्षा आणि रमा तिथे आहेत ज्या, आणि अबोली अर्थातच तिसरी, या 3 देविया ज्या आहेत ग्रुपमधल्या, त्यांनी भयानक तुला त्रास दिलेला आहे याबाबतीत. नाही, मला खूप तर राग आलेला आहे आणि अनेकदा आमच्या कुठल्याही नाईट आउट झाल्यानंतर किंवा ट्रिपहून आल्यानंतर मी 1-2 दिवस गिल्टमध्ये असायचे की PhD करत असताना कोणी ट्रिपला जातं का, नंतर ट्रिपला गेल्यानंतर कोणी असं वाह्यात वागतं का, नंतर जागतं का कोणी, आणि जे डिसिप्लिन बद्दल माझ्याशी बोललं गेलंय ते जसं वरदान आहे तसा कर्स पण आहे. म्हणजे मला जर कुठून कुठल्या दिवशी 6:30ला वगैरे जाग आली तर मला स्वतःचा प्रचंड राग येतो. तर त्यामुळे असं जेव्हा आम्ही वागायचो त्याच्यानंतर मला यायचा, म्हणजे आता हे बराच अभ्यास करून आणि 4-5 वर्ष जसा अभ्यास केला तसं मी स्वतःचं पण बरंच अनालिसिस करून आता मला 6:30ला जर जाग आली तर मला राग वगैरे येत नाही आणि मग मी ते 10 लोकांना तरी सांगते की आता नाही मला राग येत याचा, म्हणूनच येणं अपेक्षित होतं कधी, असं मला उत्तर मिळतं. तर राग आला मला टाइम टू टाइम, पण सगळेच खूप भयंकर प्रेमाचेच लोक आहेत माझ्या आजूबाजूला ज्यांच्यावर माझं भयंकर प्रेम आहे, त्यामुळे मी टाइम टू टाइम त्यातनं डील करू शकले असं मला वाटतं. आणि खूपदा मी परत अभ्यासाकडे पण येऊ शकले, कारण मला असं वाटत होतं की हे सगळं माझ्या सगळ्या लोकांसाठी पण मी केलं पाहिजे, तर त्यामुळे मी रागाशी सहज डील करू शकले. रागावरनं आठवलं, तुला खूप वेळा आम्ही चिडचिड करताना पाहिलंय एका विशिष्ट गोष्टीमुळे, की तुझा एक दुसरा पार्टनर आहे जो आता खूप इथे कौतुकाचा शब्द बोलून गेला, अमेय नावाचा, पण अनुजा आमच्याशी बोलताना इतक्या आधी आज खूप भांडण झाले, कचकच झाली आहे डोक्यात वगैरे. तर काम मी चांगलं करतेच असतो, ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याबद्दल काही दुमत नाहीये, पण या भांडणांची डील करता करता PhD केली असते, त्यामुळे त्या भांडणांबद्दल थोडंसं सगळ्यांना सांग, कारण त्या भांडणाची ग्रॅव्हिटी कळल्याशिवाय PhD ची ग्रॅव्हिटी आपल्याला कळणार नाही. आम्ही आता माझ्याबद्दल जे बोलला त्या धक्क्यातनं मी अजून सावरली आहे. मला असं वाटतं की श्रुती म्हणजे त्याची जी बायको आहे तिने बऱ्यापैकी या भाषणासाठी मदत केलेली असेल.
किंवा त्यांनी बऱ्यापैकी याच्यावर काम केलं असेल. रोज 1-2च वाक्य त्याला यातली चांगली बोलण्याची एका वेळी आठवत असतील. तर म्हणजे असं म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. शेजारी नाही, आमच्या घरातच निंदक आणि मी, म्हणजे दोघंही आम्ही एकमेकांचे निंदक आहोत. आणि म्हणजे आम्ही जेव्हा एकमेकांशी फोनवर बोलतो आणि आमचे आवाज चढतात, तेव्हा आमच्या मागचे लोक कुत्र्याच्या मुकण्याचा आवाज काढतात की हे सुरू झालेलं आहे. कालच आम्ही काही असे प्रेमळ संवाद करत असताना प्रसन्न आणि श्रुती म्हणले की आम्ही पॉपकॉर्न करू का, कारण आमची बरीच एंटरटेनमेंट होती. तर म्हणजे हे खूप म्हणजे मी पण थोडा प्रयत्न करते बरं बोलायचा. तर आम्ही खूप मॉडेस्ट आहे आणि हंबल आहे की त्यांनी हे सांगितलं नाही. मी PhD करणं ही त्याची आयडिया होती आणि त्यांनी ती MITच्या PhDची जाहिरात मला दाखवल्यानंतर कसं मी नाही करायला पाहिजे PhD याच्यावर मी 4-5 दिवस त्याच्याशी भांडत होते. आणि त्यानंतर कशात मला आणून पाडलंयस तू असं म्हणून प्रत्येक अभ्यास, प्रत्येक परीक्षा याचा भयंकर गिल्ट मी त्यालाच दिलेला आहे. आणि अगदी 21-22 पर्यंत प्रत्येक एका फोनमध्ये मी म्हटलेली आहे की मी हे सोडणार आहे. त्यानंतर त्यांनी ते झेललंय आणि तितक्याच ताकदीने भांडून मला त्यांनी परत शून्यावर आणलंय की तुला हे करायचंय. तर मला असं वाटतं की जिज्ञासा आता जे काही करताय ना त्या अचीवमेंटच्या मागे आम्ही रोज एकमेकांबरोबर लढताना बऱ्याचदा दारातितकी पडतो. आणि जरा असं खुमासदार आमच्यात बोलणं झालं की बरंच मला नॉर्मल वाटतं की सगळं छान चाललंय असं. तर त्यामुळे आमच्या कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये आत्ताच आव्याचा फोन झाला. याच्यानंतर माझ्या आजूबाजूचे लोक, माझे मित्रमैत्रिणी, घरातले लोक काहीही घेऊ शकतात. यानंतर ते ओके असतात, म्हणजे की आता काही बोलू शकते किंवा नाही बोलणार. तर हे म्हणजे अपार्ट फ्रॉम जोक आमचा टीमवर्क खूप भारी आहे. आणि मला माहिती आहे की आम्हाला दोघांना जिज्ञासातनं काय अपेक्षित आहे, एकमेकांकडनं काय अपेक्षित आहे. आणि एवढं भांडून पण दुसऱ्या दिवशी मी त्यालाच फोन करते, यातच सगळं आलं. तर आणि पर्सनॅलिटी वाईज पूर्ण विभिन्न लोक आणि ट्रेड्स, व्हॅल्यूज यातल्या अनेक गोष्टी न एकमेकांच्या पट्टा सुद्धा. आय थिंक वी आर ग्रेट इन टीम वेन वी वर्क टुगेदर. आणि माझ्या PhD नंतर अनेक स्वप्न आहेत की आम्ही अधिकाधिक चांगल्या एंगेजमेंटनी काम करू. तर आय थिंक हो, PhD आणि आमचे यातले खुमासदार वाद आणि चर्चा ह्याचा बॅलन्स करणं खूपच खरं अवघड होतं. मला वाटतं सत्व रजत तमाचा सगळा बॅलन्स आम्हाला आमच्यातच साधताना माझी बरीच प्रॅक्टिस झाली. आम्ही उल्लेख केला की अनुजा कधीच कशाला नाही म्हणत नाही, पण ते तुझ्या बाबतीत असेल, पण ते साफ खोटं एवढं मी आज इथे ऑन रेकॉर्ड नमूद करू इच्छितो. बघा तुम्हाला पाठिंबा लगेच दिसत असेल ते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर आता मूड लाईटिंग म्हणून आपण लाईट्स कमी केले ना तरी ती दंगा करायला लागेल की लाईट पाहिजे, लाईट कमी करू नका. इतक्या छोट्या गोष्टीपासून अनेक गोष्टी आहेत आणि बाकी अनेक ज्या गोष्टी आहेत ज्याला ती नाही म्हणते ते जर माहीत करून द्यायचं असेल तर प्रसन्नाला तुम्ही भेटू शकता. आता वळूया तिच्या PhD कडे. तू तो एक कागद छान लिहून दिलेलाच आहेस, त्यामुळे त्याच्यात बऱ्यापैकी गोष्टी लिहिलेल्या आहेत की काय एक्झॅक्टली PhD आणि त्याचे फायदे काय वगैरे वगैरे. पण आजकालचा काळ असा आहे की एवढं पानभर वाचणारे कोण, ऐकणं बघणं यालाच महत्व आहे. त्यामुळे थोडंसं त्यालाही आपण टच करूया. पण पहिला माझा प्रश्न असा आहे की सायकोलॉजी तर तू करत होतीसच, अचानक हे संस्कृत आणि इंडियन सायकोलॉजी वगैरे हे कुठनं आलं, हा विषय कुठला आला? मला असं वाटतं की खूप साऱ्या टेस्ट आम्ही पर्सनॅलिटीच्या पण वापरतो, पेरेंट्सच्या बाबतीत पण वापरतो आणि त्यातले सगळेच आयटम्स आणि प्रश्नांचे जे कॉन्टेक्स्ट आहेत ना ते बऱ्यापैकी वेस्टर्न सायकोलॉजी आणि एव्हरीडे प्रॅक्टिसला ॲप्लिकेबल आहेत. आपल्याकडे कुटुंब म्हटल्यानंतर त्यातले डायनॅमिक्स, डिसिप्लिनमध्ये येणाऱ्या संस्कारांचा खूप मोठा मुद्दा, त्यानंतर एका मुलाच्या वेलबिंगवर असणारा सगळ्या फॅमिली मेंबरचा इंटरडिपेंडन्स, या सगळ्या गोष्टींची डेप्थ मला इंडियन सायकोलॉजीमध्ये दिसली. आणि फिलॉसॉफी हा माझा विषय कॉलेजमध्ये होता, पण त्यावेळेस मी कधी हा विचार नव्हता केला. पण जसं जसं मी वाचायला लागले तसं तसं मला आवडायला लागलं. आणि आय थिंक
माझ्या PhDच्या जर्नीमध्ये माधवी मॅम ज्या माझ्या प्रोवाईड आहेत, त्यांनी 2022 मध्ये एंटर केलं आणि आय थिंक दॅट वॉज टर्निंग पॉईंट. कारण त्या पॉईंटला मी ते अधिक जवळून बघायला लागले आणि त्याची सायकोलॉजीमधली रिलेटिव्हिटी, जसं आत्ता माझ्या दोन्ही फ्रेंड्सनी सांगितलं की आम्ही भरपूर चर्चा करायचो, तर त्यातनं डिस्कस करण्यामध्ये ते जे इंटरलिंक करणं सापडलं, इंटरडिपेंडन्स सापडला, त्यातून अधिक छान वाटायला लागलं की हा जर्नी खूप छान आहे आणि किती बरं झालं की आपण इंडियन सायकोलॉजी पर्स्पेक्टिव्हनी हे करण्याचा निर्णय घेतला. आणि अर्थातच जेव्हा मी या सगळ्यामध्ये बऱ्यापैकी वेळा गोंधळायचे तेव्हा मिनल मॅमनी वगैरे मला मदत केली ऑपरेशनल डेफिनेशनवर परत येण्यासाठी. कारण एकदा तुम्ही त्याच्यामध्ये गेलात की परत सायकोलॉजीपर्यंत उलटं येणं हा पण प्रवास अवघड असतो, कारण इव्हेंच्युअली तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन लेवल बघायची असते. आणि यात मिनल मॅम, माझ्या गाईड अमृता मॅम यांनी खूप मदत केली की हो हो हो, पण तरी आपल्याला ते एम्पेरिकल करायचंय, तरी आपल्याला ते ट्रेड म्हणून दिसलं पाहिजे, मग तू याला ते कशामध्ये डिवाइड करशील. तर आय थिंक ही जर्नीच खूप ब्युटिफुल आणि इंटरेस्टिंग होती आणि सो म्हणून इंडियन सायकोलॉजी. क्या बात आहे. आणि आता जरी कागदावर लिहिलं असलं तरीही मोजून 1 मिनिटात तुला तुझा PhD मध्ये काय आहे हे सांगता येईल का? आईन्स्टाईनने असं म्हणून ठेवलंय की सोप्या शब्दात सांगता आलं तरच तुम्ही खरे खरे. आणि हे खरं तर माझे शब्द आहेत. आईन्स्टाईनने खूप काहीतरी अवघड शब्दात म्हटलेलं आहे, पण मी सोपं केलंय ते. आणि आईन्स्टाईन म्हटलं की भारी वाटतं अजूनच. त्यामुळे तर तू 1 किंवा 1.5 मिनिटात जर सांगू शकतेस की काय बरं या एवढा काळा जो ग्रंथ आहे प्रचंड मोठा, त्याच्यात नेमकं आहे काय? एवढं कोणी मी नाही वाचलं बाबा, खूप मोठं आहे. एकतर मला मी भारी नाहीये, मला फक्त भारी वाटतंय, कारण काय तुम्ही सगळ्यांनी इतकं लोडेड बोललाय माझ्याबद्दल, तर मला खूप असं बापरे असं वाटतंय. मी सांगायचा प्रयत्न करते. तर बऱ्याचदा आपलं जे व्यक्तिमत्व असतं पालकांचं ते 3 प्रकृतीमध्ये डिवायडेड असतं. प्रत्येकामध्ये सत्व, राजस आणि तमस अशा 3 गोष्टी इन्व्हॉल्व असतात आणि लेयर्स असतात पर्सनॅलिटीमध्ये, जसं अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय. म्हणजे तुमचा जो प्रेझेन्स आहे तो या सगळ्या लेयर्समध्ये असतो. इंडियन सायकोलॉजीने पर्सनॅलिटीकडे या पर्स्पेक्टिव्हनी बघायचा प्रयत्न केलेला आहे. सो पालकांचं या पर्सनॅलिटीच्या मेथडॉलॉजीने आम्ही मॅपिंग केलं आणि चाइल्ड वेलबिंग, प्रत्येक पालकाचा त्याच्या चाइल्डच्या वेलबिंगची कोरिलेशन काढण्याचा प्रयत्न केला. आणि काही इंटरेस्टिंग फाइंडिंग समोर आले की व्यक्तीमध्ये सत्व असेल की बॅलन्स असतो आणि तो बॅलन्स मुलांच्या वेलबिंगमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतो. दुसरं, मुलांच्या बाबतीमध्ये पालक त्यांच्या मनोमय, विज्ञानमय कोशावर आणि प्राणमय कोशावर जितके स्ट्रॉंग आणि बॅलन्स्ड तेवढं त्यांचं मूल चाइल्ड वेलबिंगमध्ये खूप छान असतं. तर हे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि आता याच्यापुढे मी हे काय करणार आहे या सगळ्याचं, तर मी काउन्सिलिंग प्रॅक्टिसमध्ये, फॅमिली थेरपीमध्ये हे टूल वापरणार आहे. आणि पंचकोशी डेव्हलपमेंट आणि त्रिगुण यांच्यावर इंटरव्हेन्शन वर्क करून मुलांबरोबर आणि पालकांबरोबर त्याच्या कार्यशाळा घेणं असं याचं पुढचं ॲप्लिकेशन असणार आहे. आणि अर्थात शेवटचं पण खूप महत्त्वाचं की जे टूल आम्ही सायकोमेट्रिकली आम्ही तिघींनी मिळून बनवलेलं आहे ते पुढे पेटंटाईज करावं आणि ते चांगलं स्टँडर्डाइज टूल म्हणून मार्केटमध्ये यावं, याच्यासाठी आमची पुढची जर्नी असणार आहे. अनेकदा पेपरात बातम्या येतात की अमुक विषयात PhD, तमुक विषयात PhD यांना मिळते. छोटे छोटे फोटो सकट बातम्या असतात आणि त्या बातम्या वाचताना मला नेहमी वाटतं की हा कुठला विषयाचा काय उपयोग आहे नक्की. पण आय थिंक तिने सांगितलं की टूल डेव्हलप केलं आहे, काउन्सिलिंग मध्ये त्याचा उपयोग होणार आहे. तिलाच नाही तर माझ्या मते तो इतर काउन्सिलर्सना सुद्धा उपयोग होणार आहे. त्यामुळे थेट ऍप्लिकेशन असलेला असा रिसर्च आहे. आणि मला फारसं कळलं नाही, पण हरकत नाही, मी नंतर जाणून घेण्याचा प्रयत्न करेन अधिक तपशिलात. पण आय होप की खूपच चांगल्या पद्धतीने वापरलं जाईल सायकोलॉजी फील्डमध्ये. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटत नाही की PhD करण्यासाठी हुशार असणं पुरतं. हुशार खूप लोक आहेत, इथे खूप लोक हुशार आहेत, बारीक फिऊ. पण हुशार असल्याने लगेच काय PhD होता येत नाही. इथे फारच कमी PhD झालेली मंडळी हॉलमध्ये आहे. तर हुशारीपासून सुरुवात होऊ शकते, विचार डोक्यात येऊ शकतो, कल्पना असू शकते, त्याची मदत तुला झाली असते. पण PhD पर्यंत पोहोचण्यासाठी कोणते गुण आहेत किंवा कोणत्या
गोष्टी आहेत की ज्या तुला ड्राईव्ह करत राहिल्या. बाकी फॅमिली वगैरे सगळ्यांना माहिती आहे, ते नको सांगूस परत. पण तुला असं काय वाटतं की आपल्यामध्ये व्यक्ती म्हणून हे असलं पाहिजे, तर हा आपण शेवटपर्यंत टप्पा पार पाडू शकतो? मला असं वाटतं चिकाटी, कारण पेशंट जाण्याचे सततच प्रसंग येतात आणि तुम्ही प्लॅन करायला पाहिजे, पण प्लॅननुसार गोष्टी वर्कआउट होतील असं PhD नाहीच होत. कारण माझी प्रत्येकच लोणीची व्हिजिट ही हिस्टॉरिक असायची आणि त्याचे 2 खंदे साक्षीदार समोरच बसलेले आहेत आणि एकदा तू ये असं म्हणल्यानंतर मला माहिती असायचं काही पण असू शकतं म्हणजे समोर जाऊन. तर आणि अमृता म्हणायच्या आपण ते शांतपणे बसून डिस्कस करू. म्हणजे काय की पटकन निर्णय घेण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही. सो खूप पेशन्स आणि स्टॅमिना घेऊन आम्ही भेटायचो आणि एकट्याचा तो प्रवास नसतोच, जे मल्टिपल वेळा आतापर्यंत आलेला आहे. सो मला असं वाटतं की चिकाटी, तो रेझिलियन्स, डिसिप्लिन ज्याच्याबद्दल प्रसन्नांनी सांगितलं, आय थिंक या काही गोष्टी आहेत की ज्याची खूप मदत झाली. आणि लास्टली मला असं वाटतं टीमवर्क. आय थिंक प्रत्येकच पातळीवर मी ते टीमवर्क माझ्या जिज्ञासाच्या टीमकडून, माझ्या ऑफिसच्या बॅकएंड टीमकडनं, मित्रमैत्रिणींकडनं, सगळ्यांकडनंच ते टीमवर्क एक्सपिरियन्स केलेलं आहे. आणि माझे काही स्टुडंट्स आहेत शाळेतले, ते 7वी 8वी मधले आहेत, तर त्यांनी मला या जर्नीमध्ये अनवधानाने एकदा सांगितलं होतं की विचारायची लाज नाही वाटली पाहिजे. म्हणजे ते त्यांनी त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगितलं होतं की पप्पाची मीटिंग चालू असताना मोबाईल विचारायचा, मग पप्पा कधीच नाही म्हणत नाही. तर दुकानात गेल्यानंतर रिमोटची गाडी मागून बघायची. कधी कधी आई बाबांचा मूड चांगला असू शकतो, देऊ पण शकतात, तर लाज नाही वाटू द्यायची. तर मला वाटतं या टप्प्याने बऱ्यापैकी शेमलेस व्हायला शिकवलं की कोणालाही काही विचारायला लागू शकतं आणि आपल्याला, आणि आपण कोणाहीकडे मदत मागायची आणि आता काय करायचं हा प्रश्न पडू द्यायचा नाही. सो याचं रिसेंट बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आमच्या ज्या नवीन डिपार्टमेंटच्या HOD आहेत त्यांना मी माझ्या वायवाच्या दिवशी पहिल्यांदा भेटले, कारण ते नुकत्याच जॉईन झाले होते आणि मी पण त्यावेळेसच कॉलेजमध्ये गेले. सो मी जेव्हा माझ्या गाईड आणि को गाईडला परीक्षेला माझ्या समोर बसलेलं बघितलं आणि शेजारी सगळं एक्झाम पॅनल, तेव्हा मला कळलं त्या तर स्टेजवर येणार नाहीये. माईक हातात घेतला आणि स्टार्ट टू फिनिश मी बोलत होते. मला नंतर त्या मॅमनी सांगितलं हा कार्यक्रम मी अँकर करणार होते आणि तू तुझं बोलायचं होतंस. तर मी म्हणलं ओ. मग मॅम म्हणल्या आम्हाला या टप्प्यामध्ये इतक्या गोष्टी, चला हे पण आपण करायचंय का, चला हे पण आपण करायचंय का, याची इतकी सवय झाली होती की ओके आपणच होत का, ओके चला सुरू करू. हे झालं तर मला असं वाटतं तो ट्रेट खूप महत्वाचा आहे की काही तुम्हाला करायला लागू शकतं. आणि माझ्याबरोबर माझा जो रिसर्चचा कलिग आहे डॉक्टर सागर सर, कुठे आहेत ते, तर मुलांबरोबर आहे. तर तो मला म्हणला तर कधी कधी तुला प्रश्न पडेल की आपण कशात एक्सपर्टीज मिळतोय, झेरॉक्स काढण्यामध्ये, त्याचा फायलिंग करण्यामध्ये, त्याच्यानंतर तुला नव्याने डिपार्टमेंट्स कळतील आपल्या कॉलेजमध्ये की तू लोकांच्या सह्या घ्यायला जातेस तेव्हा हे इथे असतं, किंवा मग कधी कधी लोक तुला म्हणतील हो पण आत्ता मी जेवतोय तर तुम्ही पाऊण तास बसा. तर असं काही होऊ शकतं की तुला मल्टिपल वेळा प्रश्न पडेल की नक्की एक्सपर्टीज कशामधलं आहे. तर ते ह्या सगळ्या गोष्टीमधले, तर हे पण सगळं लर्निंग म्हणूनच बरोबर घेऊन जा आणि फ्रस्ट्रेट होऊ नकोस. तर आय थिंक दिस ऑल्सो काउंट्स. 2 शेवटचे प्रश्न आहेत माझे. थँक्यू. काय महत्वाचं तो आता उल्लेख केलास की प्रत्येक कॉलेजची व्हिजिट म्हणजे साधारण रणभूमीवर गेल्याचा फील यायचा तुला आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या जायच्या किंवा बदलायला सांगितल्या जायच्या किंवा कौतुकही होत असेल आय एम शुअर. पण तुला तर लगोरी आवडते असं आत्ताच अबोलीच्या आईने सांगितलं, त्यामुळे जे रचून ठेवलंय ते पाडायचं आणि मग पुन्हा रचायचं ते तुला माहिती. तर असा एक काही प्रसंग सांगता येईल का की जेव्हा तू खूप कष्ट घेऊन काहीतरी तयार केलं होतंस आणि मग सांगितलं की छे हे सगळं आता बाजूला ठेव, पुन्हा नव्याने एक सांगितलं ते झालं. आय एम शुअर बरेच असतील, पण अशी एक लगोरी आम्हाला सांग तुझ्या रिसर्च करून. ही एक अशी लगोरी आहे की जी मोडल्याचा मला आनंद झाला. तर ते सांगते म्हणजे
जेव्हा आमचं सगळं काम कम्प्लीट झालं होतं तेव्हा असं एक निघालं की इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिकेशन पाहिजे. आणि 22 साली ॲक्च्युली आमचं चांगल्या जर्नलमध्ये पब्लिकेशनचं काम झालं होतं, त्याचं सर्टिफिकेट अटॅच करून झालं होतं, सगळं झालं. पण हे नवीन तुकडा निघाल्यामुळे आम्ही नव्या जोमाने रिसर्च बाजूला ठेवून नवीन पेपर पब्लिकेशन करायला सुरुवात केली. आणि असं लक्षात आलं की इंटरनॅशनल जर्नलला इंडियन सायकोलॉजीचा पेपर मला 12 ते 13 वेळा वेगवेगळ्या जर्नलकडनं असे रिप्लाय आले की व्हेरी गुड पेपर बट नो रिलेव्हन्स टू अदर रिसर्च पेपर्स इन द जर्नल, सो काइंडली सेंड युअर रिसर्च टू अनदर जर्नल. एका पॉइंटला मला विसरच पडला की माझा PhD कुठे आहे, माझा थिसिस कुठे आहे. एक नाही, मग हा इकडे पाठवून ठेवू, दुसरा नाही तो तिकडे पाठवून ठेवू, तिसरा नाही तो तिकडे पाठवून ठेवू. एक माझी मेल होती की ज्याच्यामध्ये मी या दोघींना माझे 5 नवीन जर्नल पेपर पाठवले होते आणि विसरच पडलं होतं की आपण खरं काय करतोय. आणि एक असा दिवस आला की ज्या दिवशी आता आपण काहीतरी या विषयाचा सोक्षमोक्ष लावूच यात, कारण आता नाहीतर वायवाची वेळ आपली आलेली आहे. असा चंग माझ्याऐवजी या दोघींनी बांधला की आज आपण याचा सोक्षमोक्ष लावायचा. तर त्या काय ठरवून आल्या होत्या आणि त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही, कारण मला ते विचारण्याचा अधिकार नाही आहे. मी आमचे डीन चॅन्सलर यांच्यापर्यंत मी नाही पोहोचू शकत कारण मी स्टुडंट आहे. आणि त्या गेल्या तिकडे मी बराच वेळ वाट बघत होते आणि आल्यानंतर अमृता मॅम फुल सिरियस चेहरा करून आल्या आणि त्या म्हणल्या, अगं तुझा तो रिसर्च पब्लिकेशनचा क्रायटेरिया आपल्यासाठी नव्हताच. तर मी खूप अशी ब्लँक, कारण मला हे अपेक्षितच नव्हतं, मी खूप ब्लँक झाले. हो का? आणि मग मला 1 मिनिटात ते कळलं की ते काय. आणि मग मी उठून त्याला कचकचून मिठी मारली की आपण 6 महिने ज्याच्यासाठी थांबलो होतो ते नाही करायचंय आता आपल्याला. आणि आय थिंक ती लगोरी फुटल्याचा मला फार आनंद झाला, कारण ती फोडण्याचीच गरज होती, ती बांधलीच जायला नको होती. पण आय थिंक काही गोष्टीत तर योग असतात आणि ते 6 महिने तर आम्ही त्या वेळासाठी पब्लिकेशनच्या मागे होतो. आणि अगदी मला सांगायला आवडेल की ते तसं झालं नसतं तर 24च साली कदाचित हा दिवस आपण सगळे बघत असतो. पण माझा योग असणं या गोष्टींवर खरंच विश्वास आहे. तर आय थिंक तो एक दिवस होता. आणि आय थिंक मला ते डॉक्टर अनाऊन्स केलं त्याच्यात थोडंसं जास्त त्या दिवशी भारी वाटलं की आपण ज्याच्यासाठी एवढे कष्ट करत होतो त्याची खरं तर नव्हती गरज. पण त्यात माझे 4 पेपर तयार झाले आणि ते मी नॅशनल जर्नल्समध्ये डेफिनेटली. शेवटचा एक प्रश्न हा माझ्या लिस्टमध्ये नव्हता, पण माझा जरा पर्सनल प्रश्न आहे की तो विचारलाच पाहिजे. मी अनुरूप व्यवस्थेचं काम करतो आणि ही काउन्सिलर म्हणून अनुरूप बरोबर काम करते, पण हिचा रिसर्च मात्र सगळा लहान मुलं आणि त्यांचे पालकच आहे. अर्थात अनुरूपमध्ये मला जाणवतं की पालक सगळीकडे इकडचे तिकडचे सेमच असतात, म्हणजे मोठ्यांचेही पालक अनुरूपमध्ये तसेच वागतात असं मला वाटलं बऱ्याचदा. पण या रिसर्चचा अनुरूपमध्ये काही फायदा आहे का? म्हणजे जिज्ञासाला कंटिन्यू करायचं आहे का नाही? एक बिझनेस प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की पंचकोश आणि त्रिकोण हे आपल्या प्रत्येकाला ऍप्लिकेबल आहे. मला माहिती नाही की आता लग्न होऊन घातलेले पालक म्हणजे मुलं मुली पुढे पालक होतील का माहिती नाही, पण इंडिव्हिज्युअल आयुष्यामध्ये हा बॅलन्स साधणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्याची ऍप्लिकेबिलिटी सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे. सो ऑब्विसली याची ऍप्लिकेबिलिटी ही लहान मुलं, नवीन होऊन गाडलेले पूर्वी पालक आणि 30 आणि 35 वर्षाच्या मुलांचे जे पालक आहेत त्यांच्यासाठी पण तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण मला वाटतं पालकत्व तसं संपतच नाही, वन्स अ पेरेंट ऑलवेज अ पेरेंट. तर आय थिंक इट इज ऍप्लिकेबल टू एव्हरीवन. ऑलराईट, करूया आपण जिज्ञासाला कंटिन्यू करू. सो थँक्यू. माझे सगळे प्रश्न अर्थातच इथे संपलेले आहेत. बाकी आपल्या मनात अनेक प्रश्न असतील, माझ्या मनात तर खूप सारे, पण ते सगळे स्टेजवरनं विचारणे योग्य नाहीये, त्यामुळे ते मी नंतर विचारीनच. आजपर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये मी आणि अनुजानी एकत्र बोललो आहोत किंवा मला ही संधी मिळाली की जेव्हा मी अनुजाची ओळख करून दिलेली आहे ती वक्ता म्हणून असताना, आणि मला आनंद आहे की आज नंतर जेव्हा केव्हा मी तिची ओळख करून देईन तेव्हा मी डॉक्टर अनुजा कुलकर्णी म्हणजे
हे आमचं एकदा बोलणं झालं होतं, कारण ऍक्च्युली 3-4 एक्सपर्ट्स त्या दिवशी कार्यक्रमात होते आणि एकटी अनुजाच्या मागे डॉक्टर नव्हतं, पण आता ते असणार आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. मला खूप छान वाटतंय या मुद्द्याचं सुद्धा की अशी ओळख आपण करून देणार आहोत आणि अनेक कार्यक्रम एकत्र करणारच आहोत. आणि इथे अनेक लहान मुलं दंगा घालत असतानाही आपण जे सत्व ठेवून शांतपणे हे सगळं ऐकलं, तर तो कागद वाचल्यामुळे कदाचित हा परिणाम सगळ्यांवरती झाला असेल असं मी मानतो. भुका लागल्या असतानाही एवढा लाभलेला कार्यक्रम तुम्ही ऐकला, त्यामागे त्या कागदाचं बरंच योगदान असावं असं मी मानतो. आणि माझी छोटीशी मुलाखत इथे संपवतो. थँक्यू डॉक्टर अनुजा. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय, जेव्हा अनुजा आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे. आणि हा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा असेल. जेवणाची सोय सगळ्यांसाठी केलेली आहे, सगळ्यांच्या मुलांची जेवणं झालेली आहेत, त्यामुळे तुम्ही नंतर जाऊन आरामात आपापली जेवणं करू शकता. अनुजाचं बोलणं झाल्यानंतर आपण सगळेजण नक्की जेवणाचा आस्वाद घेऊया. थँक्यू. ओके, सो मी खूप लिहिलं होतं, पण ऑलरेडी मी खूप बोलले आणि सगळे खूप बोलले आणि मला स्वतःलाच खूप भूक लागली आणि म्हणजे तशी मी मनातून कोलटकर पण आहे, त्याच्यामुळे वेळेकडे माझं सारखं लक्ष जात होतं. माझे 2 डोळे माझ्या मैत्रिणींकडे सारखे जात होते, किती वाजले. सो मला काही गोष्टी बोलायलाच आवडतील. एकतर माझ्या गाईड आणि को गाईड यांचं यातलं योगदान आहे ते म्हणजे एक्सेप्शनल आहे. प्रवासाचा आढावा मी घेत नाही, तो मी मल्टिपल वेळा घेतलेला आहे. मला या टप्प्यात सगळ्या लोकांची मदत झाली, हेही खूप वेळा आलंय, पण मला काही लोकांना इकडे नमूद करायला खूप आवडणार आहे. एक म्हणजे आम्ही या ज्याच्याबद्दल एक प्रश्नच विचारला होता की ही ॲक्च्युली इनिशिएटेड द जर्नी अँड आय एम ग्लॅड दॅट वी आर क्लोजिंग इट विथ लाईक ग्रेस. माझ्या ऑफिसमधली सगळी टीम, माझे सगळे काउन्सिलर्स, कारण मी जेव्हा एखाद्या शाळेत नसते तेव्हा तेच सगळं त्या शाळेचं बघत असतात आणि थ्रू आउट शाळेतले इश्यूज ते सॉल्व्ह करत असतात. त्यांच्या अनुभवातनं पण मी सतत शिकते. माझी बॅक ऑफिसची टीम, प्राजक्ता, माझे लेफ्ट आणि राईट दोन्ही हँड म्हणजे तृप्तीच आहे. ते सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ज्यांना अनुजा काम करते त्यांना तृप्ती माहिती नाही असं होऊ शकत नाही. ती म्हणजे वन मॅन शो आहे म्हणजे माझ्यासाठी. माझे अनुरूप आणि चिकू पिकू मधले माझे फ्रेंड्स, कलीग, माझ्या अनुरूप मधल्या सगळ्या मावशाच्या, मी माझा सगळा प्रवास खूपच पहिल्या टप्प्यापासून 2014 सालापासून बघितलाय. आमचे सगळे वेल विशर्स, शाळांचे काही प्रिन्सिपल्स, मॅनेजमेंट, खूप माझी अजून मोठी मदत म्हणजे आमच्याकडे काम करायला येणाऱ्या सगळ्या मावशा. त्यांच्याशिवाय मला वाटतं मी इनएफिशियंट आहे, कारण माझा रिसर्चचा पहिला जो भाग आहे ना तो म्हणजे अन्नमय कोश. तर माणसाचं पोट व्यवस्थित हेल्दी गोष्टींनी भरलेला असेल ना तर मला कधी याचा विचारच नाही करायला लागलाय. आमच्या आशा मावशी जे इकडेच बसल्यात, त्यांनी बॅकएंडला माझं दुसरं घरासारखं सांभाळलं आणि जे इथे आलेले सगळे लोक त्यांना ओळखतात. जे आज इथे आले त्यातले सगळ्यात म्हणजे इथे असताना आनंद झाला असता असे लोक म्हणजे माझे आई बाबा आहेत. आय थिंक हे सगळ्यांना इथे असणाऱ्या लोकांना माहिती आहे. ते थ्रू आउट पीपल्स पर्सन होते. मी न रडण्याचा खूप विचार केला होता, पण मी खूप प्रॅक्टिस आणि व्हिज्युअलायझेशन करून पण मला ते जमतंय असं मला वाटत नाही. तर ते ना थ्रू आउट पीपल्स पर्सन होते. ते लोकांसाठी जगले. आजी सुद्धा माझी. आणि जो सगळा रेझिलियन्स, जो बॅलन्स, जे डिसिप्लिन बद्दल तुम्ही सगळं आता ऐकलं ना, ते ॲज इट इज माझे आई बाबा इंटू 100 होते. तर 4 वाजता उठणं, 4:30 वाजता चहा पिणं, 5 वाजता व्यायाम करणं, हे सगळं मी अनुभवलंय प्रत्येक क्षणी. आणि जेव्हा मी हे सगळं करते ना तेव्हा मला प्रत्येक वेळेस वाटतं की दे आर विथ मी. आणि आज त्यांना खूपच प्राऊड वाटलं असतं. तर अनफॉर्च्युनेटली मी या बिगिनिंगच्या आधीच आई बाबांना यूज केलं. पण मला माहिती आहे की एज्युकेशनमध्ये मी काम करावं आणि लोकांबरोबर मी काम करावं हे मी लहानपणापासून जगली आहे त्यांच्या थ्रू. माझ्या आजीनी मला थ्रूआउट सपोर्ट केलाय. मला वाटतं तिचं हे थोडक्यात मिस झालं. जूनमध्ये माझी आजी गेली, पण तिला भयंकर अभिमान होता. ती शिक्षिका होती
आणि मी मुलांबरोबर, शिक्षकांबरोबर आणि पालकांबरोबर काम करते, हा तिच्यासाठी एक खूप मोठा पॉईंट होता. सो हे खूप महत्त्वाचं आहे. माझे ना आई बाबांनंतर माझ्या मित्रमैत्रिणींच्या आई बाबांनी, तुम्ही सगळ्यांनी, जे माझे आणि प्रसन्नाचे आत्या, मावशी, काका, काकू असे सगळे लोक आहेत ना, यांच्यात टाईम टू टाईम आम्ही आई बाबांना बघितलंय आणि त्यांनी पण तितक्याच प्रेमाने आमचं सगळं केलंय. म्हणजे मला वाढदिवसाला ओवाळल्यापासून माझ्या पॉडकास्टला सांगण्यापर्यंत कितीतरी वेळा मी त्यांचे कपडे आणि त्यांच्या साड्या पण नेसलेल्या आहेत. इनिशियली जेव्हा मी महिन्याला तोच कार्यक्रम करायचे तेव्हा मी तोच साड्या वापरायचे. सो तेव्हापासूनची त्यांनी माझी जर्नी बघितली आहे, मला प्रोत्साहन दिलंय आणि सतत माझ्या पाठीशी उभे राहिले. तर मला कधी माणसांची कमी अजिबात नाही वाटली, कारण ते सगळे, तुम्ही सगळे इथे आहात. म्हणजे आज जेवढे लोक आहेत ना, तेवढ्या सगळ्यांचं माझ्या PhD मध्ये काहीतरी योगदान आहे आणि ते माझं अजिबातच एकटीचं नाहीये. काही फॅमिली ही तुमचे फ्रेंड्स असतात, काही रिलेटिव्ह असतात. तर मी खूप ब्लेस्ड आहे की माझी जी चोजन फॅमिली आहे ना, ते सगळे खूपच भारी आहेत. म्हणजे एक कुटुंब असतं मित्रांचं आणि मला खूप कुटुंब आहेत आणि ते एक मोठं कुटुंब आहे. तर म्हणजे माझा कॉलेजचा ग्रुप जो आता आमचा ग्रुप आहे, जे माझं कुटुंब आहे, चिंचवडचा आमच्या फ्रेंड्सचा ग्रुप आहे, शाळेतल्या मैत्रिणींचा गट आहे. मी ठरवलं होतं यात मी कोणाची नावं नाही लिहिणार आणि ना हे माझं 4थं वर्ष आहे, कारण मी लिहायला बसायचे आणि नावं लिहिली जायची. तर ते मी आवडीने करून करून असं केलंय. माझ्या शाळेतल्या मैत्रिणींचा गट, माझ्या क्लासच्या मैत्रिणींचा गट, माझे सायकोलॉजीतले मित्रमैत्रिणी, अन्वीच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या पालकांचा आमचा एक ग्रुप आहे, स्विमिंगचा एक ग्रुप आहे. अशा खूप मोठ्या फॅमिलीचा आय थिंक माझ्या यशात सहभाग आहे. त्याच्यातले माझे खूप छान आणि जवळचे मैत्रिणी जसं अबोली, अनु, सावल्या, विनता, चू, अनु हे इकडे आता नाही आहेत, पण माझे फ्रस्ट्रेशनचे अनेक फोन कॉल्स त्यांनी जेवले आणि पेललेले. माझ्या फॅमिलीबद्दल आणि कुटुंबाबद्दल माझ्या आजूबाजूच्याच लोकांनी इतकं बोलून ठेवलंय, त्यामुळे मी खूप नाही बोलणार. पण मी फक्त एवढंच सांगू शकेन की प्रसन्न, मी, अन्वी आणि आमचे बाबा, आमचं टीमवर्क सॉलिड आहे. म्हणजे आम्हाला नाही सांगावं लागत एकमेकांना की आत्ता व्हॉट इज एक्सपेक्टेड. आणि काउन्सिलर बायकोला कसं डील करायचंय, तर प्रसन्न लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे. ज्या मगाशी तो म्हणला ना असं नेहमीचे 8 हात वगैरे वगैरे, ते तर खूप लोड आलं मला त्याचं. पण त्या म्हणजे माझी इमेज व्हिज्युअलाइज करताना त्याच्या एका हातात वरती बंदूक, खालती हंटर, तिसरं लाटणं, चौथं हे, कारण हेच मी स्वतःला इमॅजिन करते की म्हणजे मल्टिपल लेवल्सवर डिसिप्लिन पर्सन जेव्हा फाईट करतो तेव्हा अँगर त्याचा येतो, त्या व्यक्तीचे मूड स्विंग्स असतात जे घरच्यांनी माझ्या बऱ्यापैकी पेललेले आहेत. एका पॉईंट नंतर सगळे संथ असतील तर मी चिडून टाळ्या वाजवायला लागते, हाला हाला आता जायचंय मला. खूप कार्यक्रमांना माझी मी एकटी 2 व्हीलरवर गेलेली असते कारण मला वेळेत जायचं असतं. तर हे सगळे बंकी माझे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते आज माझ्या अत्यंत प्रेमाच्या आणि जवळच्या लोकांनी इथे सांगितले नाहीत. पण अशा सगळ्या गोष्टींना हँडल करणं इज नॉट अ जोक. माझ्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, जसं की मी फोनवर शेवटपर्यंत बोलत नाही, कारण माझं काम संपल्यावर मी फोन ठेवून दिलेला असतो. समोरचा माणूस खूपदा बोलत असतो. असे पण अनेक गोष्टी लोकांनी डील केलेल्या आहेत. मी बऱ्याचदा फोन उचलत नाही. माझा फोन इतका वेळा वाजतो आणि चालू असतो की मला दिवसात 2दा फोन चार्ज करावा लागतो. अशातही मी माझा फोन बहुतेक वेळा विसरते आणि अनेक डोळे मी बघत असते की कसा तू तुझा फोन विसरू शकतेस कुठेतरी अजूनही. तर आय थिंक आजचा दिवस एक माइलस्टोन आहे, पण तो शेवट नाही आहे. सो मी खूप काम करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे माझ्याबरोबर आहेत. मी कोणाचं नाव जर विसरलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण आधी माझ्या आधी इतके लोक बोललेले की त्यांनी सगळी नावं घेतलेली आहेत. थँक्यू व्हेरी मच. मी अजून अजिबात विलंब करणार नाही. फक्त आजचा जो कार्यक्रम आहे जो त्यातला 70% भाग हा माझ्यासाठी सरप्राईज होता. मला काहीच माहिती नव्हतं की इथे आल्यावर काय काय होणार आहे. तर आय एम व्हेरी शुअर की याच्यामध्ये खूप मोठं टीमवर्क आहे. काही टीमवर्क हे माझ्या डोळ्यासमोर झाले, तर ते मी आधी सांगते. या सगळ्या अरेंज करण्यात आणि ऑर्गनाईज करण्यामध्ये प्रतीक्षा, रमा,
त्यांनी सगळ्यांनी खूप कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. जशी अन्वी माझी मुलगी आहे तशा जुई, बेला या पण माझ्याच मुली आहेत. सो आय एम शुअर त्यांनी पण या सगळ्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलंय. माझ्या डोक्यात आयडिया होती की माझे सगळे जे गाईड्स आहेत त्यांना मला पर्सनली त्यांच्याबद्दल काय वाटतं त्याचं एक लेटर लिहावं, जे मी लिहिलंय. तर सगळं त्याचं ब्युटिफिकेशन आणि करण्याचं सगळं काम जागृती म्हणून माझी मैत्रिणीने केलं. आणि तुम्हाला सगळ्यांना जे छान बुकमार्क्स मिळालेले आहेत ते माझी मैत्रीण भाग्यश्री हिने केलेले आहेत. यांनी ना दोघींनी लाइटिंग स्पीड मध्ये काम केलं, कारण मनामध्ये विचार येऊन मी त्यांना सांगून, कारण संध्याकाळी या दोन्ही गोष्टी माझ्या हातामध्ये होत्या विदिन 5 आवर्स. त्यांनी कसं मॅनेज केलं त्यावेळेस त्या काही वेगळं काम करत होत्या. आय डोंट नो, पण आणखी मी जे म्हणते की मी ब्लेस्ड आहे ते मी अशा लोकांमुळे ब्लेस्ड आहे. सो आजच्या सगळ्या अरेंजमेंटसाठी प्रसन्नची सगळी जी क्लिपलिकाची टीम आहे, किमयागारची टीम आहे, या हॉलच्या अरेंजमेंटसाठी ज्यांनी काम केलंय, मिहिर आहे, जे सगळे मला लोक इथे दिसतात, इथे काहीतरी मिस्ट्री सारखं दिसतंय त्याची ज्याची आयडिया आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आणि या सगळ्या लोकांसाठी वन्स अँड फॉर ऑल थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम करत राहा, असेच आशीर्वाद थँक्यू. परत एकदा जोरात टाळा. तुम्ही सगळ्यांनी खूप पेशन्स या कार्यक्रमाला त्याबद्दल धन्यवाद. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. तुम्ही या हॉलमध्येही जेवण घेऊन बसू शकता. हा ऑफिशियल कार्यक्रम संपला असं मी डिक्लेअर करतो. पुढच्या वेळी आपण भेटूया अनुजाच्या पोस्टडॉकच्या पार्टी.